20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये दुसरा शिक्षक आता कंत्राटी पद्धतीने नियुक्त करता येणार नाही. पण या निर्णयामुळे दुर्गम भागातल्या शाळांचा दर्जा कसा टिकवणार असा सवाल उपस्थित करत शिक्षक आणि पालक संघटनांनी कडाडून विरोध दर्शवलाय. पाहुयात हा नेमका काय विषय आहे. शिक्षणाची गंगा डोंगर दऱ्यात पोहोचावी या उद्देशानं सरकारनं वाड्या वस्त्यांवर शेकडो शाळा सुरू केल्या. गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी दुर्गम भागात शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र मागील काही वर्षांपासून सरकारला दुर्गम भागातल्या शाळा खर्चिक वाटू लागल्या. कदाचित म्हणूनच सरकारनं पानशेत परिसरात क्लस्टर स्कूलचा पायलट प्रयोग करून पाहिलाय. त्यात फारशी प्रगती होत नसल्यानं कंत्राटी आणि सेवानिवृत्त शिक्षक भरतीचा निर्णय घेऊन टाकलाय. दुर्गम भागात 15,000पेक्षा जास्त कंत्राटी शिक्षक नेमले तर मग शैक्षणिक दर्जाचं काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. पालक संघटनाही या निर्णयावरून शालेय विभागावर संतापल्या. राज्य शासनाला विनंती करतो की हा शासन निर्णय त्वरित पाठीमागे घ्यावा. नसता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं पूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्याबाबतची नोटीस लवकरच आम्ही राज्य शासनाला देतोय. तसंच 15 मार्च रोजी सुद्धा एक शासन निर्णय संच मान्यतेच्या बाबतीमध्ये शासनानं काढलेला आहे. हा सुद्धा प्राथमिक शिक्षणावर दूरगामी परिणाम करणार आहे. तो सुद्धा शासन निर्णय परत घेणं गरजेचं आहे. भावी शिक्षकांचं आर्थिक शोषण सरकार करत आहे. टीएड झालेली लाखो मुलं ही पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीची वाट पाहतायत. शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री याचं आश्वासन देतात शिक्षक भरतीचं, परंतु शिक्षक भरती केली जात नाहीये. या सगळ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवणं आहे. कंत्राटी शिक्षक नेमून गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचं वाटोळं करायचंय का असा उद्विग्न सवाल पालक संघटनांनी उपस्थित केलाय. एकीकडे शासन लाडक्या बहीण योजनेवर करोडोंचा खर्च करते, पण तेच शासन शिक्षणासारख्या महत्वाच्या मुद्द्यावर मात्र खर्चासाठी हात आखडताना दिसतंय. कारण कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर आता शासन कंत्राटी शिक्षक भरती करणार आहे. त्यामुळे शाळाच्या शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतंय. मुलांची पायपीट होऊ नये यासाठी या शाळा बांधण्यात आल्या. मात्र कंत्राटी शिक्षकांमुळे शिक्षणाचा दर्जा खालावून ड्रॉपआउटचं प्रमाण वाढण्याची भीती आता निर्माण झाली आहे. चंद्रकांत फुंदे, न्यूज